नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. ती कोणत्याही साडीवर छानच दिसणार आहे. इथे आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा असे दोघंही कपडे कट करून घेतलेले आहे. तर बघा, आता आपल्याला ना अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला माप टाकायचं आहे. तर आपण ब्लाऊज पीसचा कपडा बाजूला ठेवून अस्तरचा कपडा व्यवस्थित करायचा आणि त्याच्यावर माप टाकायला सुरुवात करायची. आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, म्हणजे 12.5 अधिक 1 13.5 इंच. घडी 9.5ची आपण इथे घेतली. 2.25 इंचाची गळा रुंदी, 5.25 इंचाचा शोल्डर आणि 5.25 इंचाचा मोंडा असं आपण घ्यायचं आहे. आखायचा आहे बॉक्स आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे बॉक्स तयार झाला की आपल्याला जी आडवी रेषा आहे ना त्याच्यावरती 2 इंच मोजायचं आहे. तिथे पॉईंट टाकायचा आणि तिथून आपल्याला ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे. मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचं आहे कॅनव्हास. त्याला डबल घडी करायची आहे. बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. अगदी व्यवस्थित आखायचं आहे, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा, ह्याप्रमाणे आकार आखला की सेंटरला सुद्धा आपल्याला एक रेष मारून घ्यायची आहे. पुन्हा कॅनव्हासला घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून आणि बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे आपला आकार तयार झाला. आता आपण घ्यायचं आहे ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली ना बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे, म्हणजे छान असा गळ्याचा आकार तयार होतो. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन आणि ही कट आपल्याला मारून घ्यायचे. कट मारून झाले की अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून दाबटीप आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायची. मैत्रिणींनो, असे छान छान डिझाईन बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करायचे आहे. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. हाताने अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही आणि छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. अस्तर जॉईंट झालं की उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा आहे आणि लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. बघा, इथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच असे दोघही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची.
अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. इथे काय करायचं आपल्याला, आता इथे अशी सरळ रेष मारून घ्यायची गळ्याच्या मापामध्ये आणि इथे असे पॉईंट टाकून घ्यायचे दोघं बाजूने याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आता कॉन्ट्रास्ट कपडा. चौकोनी तुकडे आपण इथे घेतले 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने त्याला फोल्ड करायचं आहे आणि अशा 3 प्लेटा बरोबर सेंटरपासून टाकून घ्यायच्या आहे. इकडनं पण त्याच पद्धतीने असं 3 प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. खूप सुंदर पान असं तयार होतं. बघा ह्या पद्धतीने पूर्ण फोल्ड करायचं नाही आहे, थोडंसं अंतर सोडून, पाव इंच अंतर सोडून आणि मगच हे फोल्ड करायचं आहे. आणि अशा 3 प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. इथे शिलाई मारायची आहे आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर डिझाईन आपली तयार होते अगदी कमी वेळात. अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे. ही डिझाईन आपल्याला गळ्याला जिथून आपण ते पॉईंट टाकले ना तिथपासून आपल्याला खालीपर्यंत अशी लावून घ्यायची. जशी आपण रेष मारली खाली सरळ त्या रेषेवरतीच आपल्याला हे डिझाईन पूर्ण अशी लावून घ्यायची. इकडनं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने डिझाईन लावून पूर्ण करायचे. त्याच्यावरती एक आपल्याला सुंदर अशी लेस इथे लावायची आहे. तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता. ह्या बाजूने सुद्धा जेवढी डिझाईन आपण लावली तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा लेस घेऊन आपल्याला गळ्याच्या बाजूने लेस लावून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. बरोबर ह्या लेसचा जो कोपरा आहे तिथून आपल्याला ही लेस अशी वळवून ह्या साईडला घेऊन शिलाई मारून पूर्ण करायची. सेम ह्या बाजूने सुद्धा तशीच लेस लावून घ्यायची. अगदी सुंदर अशी डिझाईन आपण अगदी कमी वेळात बनवलेली. मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळतील. पुन्हा आपण इथे 6 तुकडे घेतलेले चौकोनी तुकडे 3.5 बाय किंवा 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे इथे आपल्याला घ्यायचे. हे आपण 3.5 बाय 3.5चे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये पकडायचं. खालून असे ह्या पद्धतीने प्लेट्स टाकून त्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने असं पकडायचं आहे आणि जी बाजू आपली सरळ आहे त्या बाजूने असे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. इथे आपण 6 पाकळ्या बनवून घेतल्या. या पाकळ्या बनवून झाल्या की ते ब्लाऊजला आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. खडून एक असं पॉईंट टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती ह्या पाकळ्या लावून आपल्याला फूल तयार करायचे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पाकळ्या अशा जॉईंट करून छान असं फूल इथे तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहे. अगदी छान असं फूल इथे आपण बनवून सुंदर अशी डिझाईन अगदी कमी वेळात तयार केलेली. मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात येईल. व्यवस्थित सगळ्या पाकळ्या ह्या पॅक करून घ्यायच्या आहे. आणि ते आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि ही नॉड आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून जॉईंट करून घ्यायची. इथे आपण
रेडीमेड लटकन वापरणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला लटकन नाही बनवायचे, फक्त इथे नॉड आधी पॅक करून घ्यायची आहे. या पद्धतीचे लटकन आपण इथे वापरणार आहे. ते लटकन ह्या असे आपल्याला नॉडला असे बांधून घ्यायचे बघा. एक गाठ अशी पॅक मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे शोचं एक बटन लागणार आहे. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट कोणत्याही कलरचं बटन इथे वापरलं तरी चालेल, गोल्डन वापरलं तरी चालेल आणि कॉन्ट्रास्ट लावलं तरी चालेल. इथे आपल्याला फुलावरती एक शोचं बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे फुल आणखी सुंदर दिसणार आहे. आणि नंतर आपल्याला बघायची आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपली डिझाईनचा फायनल लुक.